म्हणजे मी खूप लग्नाआधी खूप स्वयंपाक केला आहे किंवा काय, मग मी फक्त लग्नाआधी एकदा गवारीची भाजी केली होती आणि एकदा सरबत केलं होतं. त्याच्यानंतर मला काहीही मी कधी केलेलं नव्हतं. म्हणजे शेवटी सगळे आपण म्हणतो की नावात काय आहे, नावात काय आहे, पण स्वयंपाकाच्या बाबतीत असं आहे की सगळं नावात आहे. तसं स्वयंपाक अवघड नाही, फक्त त्याच्या ट्रिक्स असतात किंवा त्याची जी माहिती असते ती आपल्याला प्रत्येकाला माहिती पाहिजे. मग अशी तुम्ही बोलता बोलता म्हटलं की माझी आजी 70 लोकांचा स्वयंपाक करायची. हो हो. मग आमच्या घरी 4-5 पाहुणे आले, आता 70 लोक तरी येऊ शकत नाहीत, 4-5 आले, 5-6 आले तरी आमच्या जे महिला वर्ग अंगारून जातो. तर काय टिप्स द्याल की बाबा जर घरी 5-10 लोक आलेच बुवा पाहुणे येऊन, तर झटपट स्वयंपाक करण्यासाठी काय टिप्स द्याल? तरी मला कोणीतरी म्हणालच, म्हणजे मैत्रिणींपैकी, यूट्यूब चालवणं अत्यंत सोपं आहे गं. काय नाही, कॅमेरा समोर लावायचा, छान छान साड्या नेसायच्या, इकडचे तिकडचे व्हिडिओज बघायचे आणि आपण करतो तसे पदार्थ करायचे. पण खरंच सांगते, अजिबात हे सोपं काम नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक सुगरण घरात असेल तर मला वाटतं वादविवाद पण कमी होतात. अगदी अगदी. आणि थोडं स्वयंपाक, बरेचशा घरांमध्ये वाद कशामुळे, तर ते भाजी नीट होत नाही आहे असं म्हणतात ते की मोजून मापून केलं, पण मोजून मापून स्वयंपाक होत नाही, मोजून मापून तुमचं प्रोडक्शन होतं. तर कोबीची भाजी जर करायची असेल, मोठे मोठे तुकडे करायचे, चॉपरमधनं काढायचे, मटारसुद्धा चॉपरमधनं काढायचं, छान कोबी आणि मटार तेलामध्ये परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये ओलं खोबरं करायचं, अप्रतिम भाजीत फक्त 3 मिनिटात शिजते. नमस्कार, विजेता कॉर्नर या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदाले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडं जे रिअल हिरो म्हणून आलेले आहेत त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे, ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. जसं की व्यावसायिक नाटकं असतील, लग्नाच्या बेडीसारख्या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे किंवा बरेचशी नाटकं त्यांनी व्यावसायिक नाटकं केलेली आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आहे ना वेगवेगळे मेनूज ऐकतो. चायनीज माहिती आहे आपल्याला, रशियन ऐकतो, इकडचं ऐकतो, तिकडचं ऐकतो. भारतीय मेनूला जगाच्या पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती ज्यांनी घेऊन जाण्याचं काम केलं, किंवा बऱ्याचशा घरांमध्ये मी आज पण ऐकतो की काय स्वयंपाक बनवावा, काय भाजी बनवावी, काही सुचत नाही. मग अशा लोकांना एक घरी जाऊन मदत केल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी 1100पेक्षा जास्त रेसिपी रेकॉर्ड करून टाकलेल्या आहेत. आणि अशा म्हणजे वयात त्या यंगच आहेत, पण टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणं किंवा या सगळ्या गोष्टी करणं हे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, ती त्यांनी केलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला लोक म्हणतात की नाही, आम्ही आता आमचं वय झालं, आम्हाला टेक्नॉलॉजी नाही जमणार किंवा हे नाही जमणार. जे तुम्हाला येतं त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता ते उत्तम उदाहरण म्हणून अनुराधा तांबोळकर मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. त्यांच्याकडून त्यांचं हे जे काही आवड आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही पाककलेकडे पाहिलं पाहिजे, कसं ते त्याच्यामध्ये विविध पदार्थ टाकताना प्रेम कसं टाकलं पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट अजून वाढेल, या बऱ्याचशा गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे. आणि हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व कसं मेंटेन केलं. बरेचसे लोक एक काम करत असेल, दुसरं करायचं म्हटलं की नको म्हणतात. तर मॅडमकडून आज बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहे. विजेता कॉर्नरमध्ये त्या आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण त्यांचं मनापासून स्वागत करूयात. नमस्ते मॅडम, तुम्ही आज आलात आमच्याकडे. आता आम्हाला तुमच्याबद्दल इन शॉर्टमध्ये तुमचं बालपण, तुमचे आईवडील काय करत होते, तुमचं शिक्षण कसं झालं आणि ह्या पाककलेची आवड कशी लागली, याच्याकडं या प्रश्नाची उत्तरं हवीत. माझं पूर्ण नाव अनुराधा तांबोळकर आहे आणि माहेरचं नाव वैजयंती नामपूरकर. माझे आईवडील म्हणजे माझे वडील ॲग्रिकल्चर ऑफिसर होते आणि आई शोभना नामपूरकर ही पण हरहुन्नरी म्हणालात तसं खरे गुण माझे आईवडिलांकडनं आले. कारण आईवडीलसुद्धा ॲग्रिकल्चर जरी वडील असले तरीसुद्धा ते नाटकात दोघं काम करत होते. त्या काळचे ते बॅडमिंटन चॅम्पियन होते, रिंग चॅम्पियन होते, स्विमिंग चॅम्पियन होते. म्हणजे कुठला गुण त्यांच्यात नाही. पटकन आपण कविता म्हटली, तुम्ही आता एक शब्द दिला आणि कविता हवी असेल तर आई बाबा पटकन करायचं. आणि इतक्या त्यांच्याकडे गोष्टी होत्या की त्या नुसत्या बघून जरी असं वाटलं की यातलं 1 पॉईंट जरी माझ्याकडे आलं तरी बरं वाटेल, म्हणजे मला काहीतरी मिळाल्यासारखं वाटेल, इतक्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. आणि त्या सगळ्या मला घ्याव्याशा त्यावेळेला वाटत होत्या. पण त्यावेळेला ते वय असं असतं की पटकन त्या घेऊयात वगैरे काही जमलं नाही. पण कविता करता हो, मी कविता करत होते म्हणायला हरकत नाही आता, पण कविता करते. आणि मला जास्त ओव्या करणे किंवा ह्या गोष्टी करायला जास्त आवडतात. आणि माझं आजोळ म्हटलं तर ते श्रीरामपूर नगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आईचे आईवडील मोकाशी, भाऊ मोकाशी.
त्यांचं दत्ताचं मंदिर होतं आणि एक सोशल वर्कर असे ते होते आणि एक आजी आमची सुगरण खूप होती आणि त्या काळामध्ये काही कोणी मदतनीस स्वयंपाकाच्या बाबतीत नव्हते. त्यामुळे अचानक जरी 60-70 लोक आले तरी अर्ध्या पाऊण तासामध्ये चुलीवर स्वयंपाक कसा करावा. 60-70 लोकांचा? हो हो हो. म्हणजे त्या काळामध्ये मला आठवतं, मी लहान होते पण आमच्याकडे पृथ्वीराज कपूर, बालगंधर्व हे सगळे मंडळी येऊन जेवण करून गेले. त्यामुळे पाटपाणी कसं घ्यावं ह्या ज्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या पूर्वी असायच्या त्या सगळ्या मला आजीकडनं शिकलेली. म्हणजे आमच्याकडे आजकाल असं असतं की 4-5 लोक पाहुणे येणार आहेत तर बाहेरून कोणत्या हॉटेलमधून काय आणता का, कारण मला बनवायला शक्य नाहीये. 60-70 लोकांचं आजी बनवत होती. अगदी अगदी. आणि झटपट हो, इतके स्वाद आणि चव इतकी छान असायची. आणि वडिलांचं म्हटलं तर ते धुळ्याला म्हणजे खानदेशामध्ये. आणि ती जी आजी होती ती 1932 सालची बॅडमिंटन चॅम्पियन होती. आणि त्या काळात आजोबांनी तिला एक इंग्लिश ट्युटर लावून ती इंग्लिश बोलायला शिकली होती. म्हणजे 1932 साली जर या दोन्ही आज्या इतक्या कर्तृत्वान होत्या तर असं वाटतं की आपण त्या मानाने काहीच नाही, इतकं त्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं. ते कर्तृत्व तुम्ही पाककलेचं पुस्तकांच्या माध्यमातून किंवा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं, ते फार महत्वाची गोष्ट आहे. कारण जसा म्हणजे माझ्या आजीला जे स्वयंपाक करता येतो आता बायकोला जमतच नाही किंवा आईपर्यंत तो ट्रान्सफर नाही झाला, आईमुळे बायकोपर्यंत ट्रान्सफर नाही झाला, पण तुम्ही तो पूर्ण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं पूर्ण जगाच्या समोर आणलेला आहे. बरं, ही आवड आता तुम्ही म्हणताय घरातूनच होती, तर मग तुम्ही ऍडिशनल कोणते असे एफर्ट घेतले असं तुम्हाला वाटतं की ज्याच्यामुळं हे जगासमोर गेलं? मला असं वाटतं की खरं असे मुद्दामून एफर्ट मी घेतले असं नसावं. आपण एखादी नदी बघतो तर तिला काही असं वाट लागत नाही, आपोआप ती वाट काढत जाते. तशा पद्धतीने हे झालं असेल असं मला वाटतं. याच्यात मी एक तुम्हाला गोष्ट सांगते की ज्यावेळेला आजोळ श्रीरामपूरला पृथ्वीराज कपूर जेवायला आले होते बरं का, आणि आजीने आमच्या कढी वगैरे असं छान आपला महाराष्ट्रीयन बेत केला होता. त्यांनी वाटीमध्ये आपली आजी कढी वाढत होती त्यांना, ते एकदा वाढली, दोनदा वाढली. मग शेवटी ते आजोबांना म्हणाले, किती वेळ भाभीजी मला कढी वाढत बसतील, जरा पातेलच आणून समोर. आणि त्यांनी ती कढी प्यायली. मग तेव्हा मला असं लक्षात आलं की ह्या बघून किंवा हे सांगितलं लक्षात आलं की कुठल्याही याच्यातलं असेल तरी स्वयंपाक जर उत्तम झाला तर त्या जो जेवणारा असतो त्याला आनंद मिळतो. आणि मग त्याच्यातून असं मला वाटायला लागलं की नाही, ही एक कला आहे. म्हणजे नुसता स्वयंपाक आला, पूर्वीच्या काळच्या बायका त्या काय चूल आणि मूल करत होत्या, पण इतकं चूल मूल करणं सोपं नाहीये हे आजकालच्या मुलींना आता जाणवत असेल की बरोबर चूल करणे म्हणजे स्वयंपाक करणे आणि बाळाला सांभाळणे ह्या इतक्या गोष्टी सोप्या नाही, त्या किती अवघड आहे, ती किती तारेवरची कसरत आहे. आणि ते पूर्वीच्या बायका अगदी सहजतेने करत होते. आणि ते बघून मला म्हणजे मी खूप लग्नाआधी खूप स्वयंपाक केला आहे किंवा काय, मग मी फक्त लग्नाआधी एकदा गवारीची भाजी केली होती आणि एकदा सरबत केलं होतं. त्याच्यानंतर मला काहीही मी कधी केलेलं नव्हतं. पण ह्या गोष्टी बघितलेल्या खूप होत्या आणि आईच्या हाताखाली, आजीच्या हाताखाली काम खूप केलं होतं. त्यामुळे आजी भाजी कशी करते, फोडणी कशी, आणि मग त्या बायका काय असायचं सांगता बोलता बोलता सांगायच्या, आता बघ ही मोहरी टाकली, जळाली बघ, आहे की नाही, जळाली की आता भाजी कडू होणार, मग आता काय करायला पाहिजे, काय नाही, मोहरी काढून टाकायची, त्या तेला दुसरी मोहरी टाकायची. म्हणजे जे काही टिप्स असायच्या त्या बोलता बोलता त्या सांगायच्या. सगळं प्रोग्राम झालं. आणि त्यामुळे स्वयंपाक कसा करावा आणि त्यातल्या ज्या छोट्या टिप्स आहेत या कदाचित माझ्या मेंदूमध्ये फिट झाल्या असाव्यात कॉम्प्युटर सारख्या, आणि म्हणून मग तो स्वयंपाक करण्याची आवड निर्माण झाली. बरं, आता तुम्ही सांगितलं लग्ना अगोदर 1-2च भाज्या तुम्ही केल्या होत्या आणि तुमचं शिक्षण सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही ग्रॅज्युएट आहात, त्याचं याचा काही संबंध नाही. पण लग्नानंतर नवऱ्याला खूप रुचकर खायची सवय होती म्हणून स्वयंपाकात आलात की काय? नाही नाही, तसं नव्हतं. आता आल्यावर म्हणजे त्या काळामध्ये माझं लग्न 71 साली झालं, त्यावेळेला लग्न होऊन मुली घरात आली की आम्ही साड्या नेसायचो, त्यामुळे पदर खोचून स्वयंपाकघरात आम्हाला जावंच लागायचं. मग स्वयंपाकाला सुरुवात केली. खूप पदार्थ चुकायचे, सासूबाई वेगळ्या, कारण हे मंडळी सगळे सोलापूरचे, माझं आजोळ खानदेश आणि नगर जिल्ह्यातलं, त्यामुळे पदार्थ करणे आणि त्याच्या चवी ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. कुकर जो होता तो त्यावेळेला एखादा वर्ष आमच्या आधी आला होता, म्हणजे तो वापरायला सुरुवात केली. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा वापरणं, आई कुकर लावायची, त्यामुळे पहिल्यांदा सासरी आल्यावर कुकर लावायची सुद्धा मला पहिल्यांदा भीती वाटत होती की आपण वरण आधी ठेवायचं का डाळ आधी ठेवायची. किंवा तुम्हाला गंमत सांगते की मला ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पिठातला फरक कळत नव्हता. बरं, सासूबाईंना काय वाटलं, एवढी मोठी शिकलेली आणि
हे काय एवढी ग्रॅज्युएट झालेली एवढी मोठी शिकलेली मुलगी, म्हणजे आमच्या घराण्यात एवढी शिकलेली बहुतेक मीच होते पहिल्यांदा. तिला काय स्वयंपाक येतच असेल, त्यांनी सांगितलं हां 4 पोळ्या 2 भाकरी कर. तर असं कर म्हटल्यावर मी गेले. डबे सगळे पितळेचे होते, दोन्ही डबे पहिले. यातलं कणिक कुठली आणि ज्वारीचं पीठ माहितीच नाही. मग दरवेळेला एवढीशी कणिक भिजवायची, एवढीशी ज्वारी पीठ भिजवायचं, त्याचा वास घ्यायचा. आणि त्याच्यावरनं मी ओळखायला शिकले की गव्हाचं पीठ भिजवल्यावर कसं लागतं दिसतं आणि ज्वारीचं. त्यामुळे मला ती एक सवय लागली की कुठलाही मसाला असेल तर त्याचा वास घेतल्यानंतर तो ओळखायचा, अरे हां ह्याच्यात दालचिनी आहे बरं का. त्यामुळे एक सवय लागली आणि ती चांगली सवय लागली की हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा मी ज्या वेळेला एखादा पदार्थ खाते त्यावेळेला तो एक जो त्याचा सुगंध येतो की अरे हां ह्याच्यात मसाला वेलची यांनी जास्त घातली बरं का, म्हणून ह्या मुलांना आवडलं असेल. किंवा नॉनव्हेज मी खात नाही किंवा आमच्याकडे कोणी खात नाही, पण तो ज्या वेळेला तो नॉनव्हेज किंवा एखादा छान पदार्थ येतो तो वासावरनं मला कळतं की हां ह्याच्यात त्यांनी दगडफुलाचा वापर जास्त केला. म्हणजे हे सगळं क्रेडिट मी सासूबाईंना देते की त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि जे असेल ते बिचारे सासू सासरे आणि माझे मिस्टर खाल्लं. कधी नावं ठेवली नाहीत. जे असेल कच्ची भाकरी पक्की भाकरी काय असेल ते बिचाऱ्यांनी खाल्लं आणि त्यामुळे वासातनं स्वयंपाक मी शिकले आणि आता ते करू शकते. पण असं कधी झालं का की पोळ्या करायच्यात म्हणून ज्वारीचं पीठच मळायला घेतलं? हो, असं म्हणजे एकदा भाकरी करायचं आणि मी थालपीठाचं पीठ भिजवलं गेलं आणि मग ते भिजवल्यावर लक्षात आलं की हा काहीतरी गोंधळ झालेला आहे. मग त्याच्यात तिखट मीठ घालून त्याच्या भाकरी केल्या. मग त्यांनी विचारलं, मग वास आल्यावर लक्षात आलं की आपण चुकलेलो आहे काहीतरी. मग त्यांनी विचारलं आणि नेमके आमचे गावाकडचे 2 पाहुणे आले होते. त्यांनी विचारलं या भाकरी काहीतरी वेगळ्या दिसत आहेत. मग मी त्यांना सांगितलं की नाही आज भाकरी वेगळ्या केल्यात, ह्या भाजणीच्या भाकरी केल्यात, माझ्या माहेरी करतात. मी माहेरवर नाव ढकलून दिलं आणि त्या थालपीठाच्या भाकरी त्यांना असं. म्हणजे शेवटी सगळे आपण म्हणतो की नावात काय आहे नावात काय आहे, पण स्वयंपाकाच्या बाबतीत असं आहे की सगळं नावात आहे. जर तुमचा एखादा पदार्थ बिघडला नाही म्हणत मी की तुम्ही थोडासा चुकतोय असं वाटल्यावर त्याला जर तुम्ही वेगळ्या रूपामध्ये प्रेझेंट केलं आणि त्याचं थोडंसं नाव बदललं, विशेषतः आजकालच्या पिढी करता छानसं नाव दिलं, मोमोज सारखं जर असं नाव दिलं एखादं तर मुलं खातात. आता हे जे काही मी मगाशी आपली चर्चा होती तेव्हा मी तुम्हाला विचारलं किती रेसिपीज किंवा किती पदार्थ आहेत, तर तुम्ही 3,500 म्हटलात. मग त्यातले म्हणजे असेच काही पदार्थ तयार झालेत का? हो, बरेचसे तसेच पदार्थ तयार झाले आहेत. त्यांची नावं पण तशीच दिली गेली आहेत की ते त्यावेळेला ती आवडली होती ती. त्याचा एक किस्सा तुम्हाला मी सांगते की गॅस संपला होता, स्टोव होता आणि माझ्या मुलांना स्टोवचा तो भरभऱ्या स्टोव होता बघा, पितळेचा रॉकेलचा, खूप भरभर आवाज येतो. तो माझ्या मुलांना खूप आवडायचा की त्याचा आवाज खूप आला की तो एक छान घर भरल्यासारखं वाटायचं. मग तो मी पेटवलं आणि पिठलं करायचं ठरवलं. आता तो ओट्यावर नाही खाली ठेवला आणि ते करायला ठेवलं आणि फोडणी डाळीचं पीठ वगैरे सगळं घेतलं. मुलं इथे बसलेली होती, लहान होती मुलं, एक 6-7 वर्षाची होती. आणि मोहरी वगैरे टाकली. लक्षात आलं की पाणी आपलं घ्यायचं राहिलंय म्हणून मी पटकन डाळीचं पीठ टाकलं, म्हणजे मोहरी जळू नये म्हणून. म्हणजे मी खरंच सांगते अज्ञानी होते स्वयंपाकाच्या बाबतीत. डाळीचं पीठ टाकलं आणि पटकन पाणी टाकलं, पण तोपर्यंत ते जो हे होता स्टोव होता तो इतकं तेल गरम झालं होतं की डाळीचं पीठ थोडंसं भाजलं गेलं जास्त आणि पाणी टाकल्यावर तो थोडा काळपट पिठलं झालं. आणि मग त्याच्यात बाकीचं सगळं काय जे होतं ते घातलं आणि मुलांना दिलं. मग मुलं म्हणे आज पिठलं इतका रंग काय वेगळा आलाय. म्हटलं आज मी काळं पिठलं केलंय. त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला दरवेळेला म्हणायचे की अजूनही म्हणतात की आई तसं काळं पिठलं कर बरं. ते मला अजून जमलं नाही. म्हणजे शेवटीच एखादी गोष्ट, कारण ते जरी रंग त्यांना काळा रंग नुकताच म्हणजे त्यांना माहिती होता म्हणून काळं पिठलं, पण ते कदाचित डाळीचं पीठ घातल्यामुळे त्याला खमंगपणा आला असेल आणि म्हणून ते पिठलं उत्तम झालं असेल. कारण इतर वेळेला आपण जे डाळीचं पीठ बहुतेक घरात केलं जातं ते पाणी उकळून मग त्यावर डाळीचं पीठ टाकतो आपण, त्यामुळे त्याची चव वेगळी येते. आणि हे भाजलं गेलं पीठ आणि त्याच्यात पाणी घातलं गेल्यामुळे त्याची चव वेगळी आली. पण मला अजून काही बऱ्याच वेळेला मी असं वाटतं की आज आपण डाळीचं पीठ आधी टाकावून मग पाणी टाकावं, पण माझं काय आता डेअरिंग होत नाही तसं. छान छान. म्हणजे काही अजाणतेपणे झालेल्या चुका सुद्धा चांगल्या रेसिपीमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. बरं, माझ्यासारखे ज्यांना काहीच येत नाही अशी लोक रेसिपीचे तुमची पुस्तकं वाचून किंवा युट्यूबच्या चॅनल बघून स्वयंपाक बनवू शकतात? अगदी अगदी नक्की. मला छान खमंग चव येऊ शकते त्याला. येऊ शकते. रेसिपी किंवा स्वयंपाक हा अवघड नाहीच आहे माझ्या मताप्रमाणे.
म्हणजे माझं स्वतःचा अनुभव किंवा मी, कारण मला शून्यच येत होतं, मला कुठे काही येत होतं, काहीच येत नव्हतं. माझ्याही भाकरींना पहिल्यांदा असे क्रॅक पडत होत्या, माझ्याही भाकरी तुटत होत्या. मी केक आज करायची तर तो खाली बसायचा, दुसऱ्या दिवशी मुलांना द्यायची. त्यामुळे मुलांना एका दिवसात केक होता कधी माहितीच नव्हता. बहिणींनी जेव्हा 10 दिवसात केक करून दिला, बहिणीने जेव्हा लागली 1 तासात केक करून दिला, तेव्हा ते म्हणले एक केक इतका झटपट होतो, मला वाटलं 2 दिवसांनी केक तयार होतो. तसं स्वयंपाक अवघड नाही, फक्त त्याच्या ट्रिक्स असतात किंवा त्याची जी माहिती असते ती आपल्याला प्रत्येकाला माहिती पाहिजे. अगदी बेसिक ट्रिक्स आहेत, त्याही खूप अवघड नाही, काही नाही. फक्त ते सांगणारच पाहिजे. जे मी यूट्यूब सुरू केलं त्याचा हेतू हाच आहे की कुणीतरी स्वयंपाक करणाऱ्यांची जी भीती आहे, बापरे स्वयंपाक करायचा आता घरी गेल्यावर, आता मी म्हणजे ज्या वेळेला मी बघते की मुली ज्या वेळेला घरी जातात, अरे बापरे आता स्वयंपाक करायचा आहे, मग मी आता काय करू. तर इतक्या छान डिशेस आपल्याकडे आहेत की घरी अगदी कमी वेळेत होणार आहेत, मुलं खुश होणार आहेत किंवा घरातले मंडळी इतके खुश होतील की तुम्हाला काही वेळ लागणारच नाही. तेव्हा कुणीही करू शकतील. आणि मला तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक मध्यंतरी 88 वर्षाच्या आजोबांचा फोन आला आणि ते म्हणाले मी सध्या एकटा आहे, मलाही काही आजार आहे मोठा, माझी बायकोही गेलेली, आणि मला मी साधवरण भात कसा करायचा, मी भात तर माहिती पण साधवरण कसं करायचं त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता. तर मला वाटलं आता हे कोण बघणार आहे काय. तर ते म्हणाले की मी ते साधवरण बघितलं आणि तसं साधवरण मी घरी केलं आणि ते साधवरण इतकं छान झालं की माझ्या रोज साधवरण भात खाऊन आता माझं 3 किलो वजन झालं. 3 किलो वजन वाढलं. डॉक्टर म्हणाले इतके वर्ष वाढलं नाही, आता कसं वाढलं. तर मी त्यांना तुमचं युट्यूब चॅनल दाखवलं. मग असे खूप अभिप्राय त्या ह्याच्याखाली आहेत की म्हणजे छोटीशी टीप एक होती काही, म्हणजे छोटीशी कुठलीही आमटी मसाला घातल्यावर ती उकळली गेली पाहिजे. त्याचं जे पाणी असतं, म्हणजे आपण पाणी साधवरणाचं करतो किंवा आमटीचं करतो, ते उकळल्यानंतर वरण घालायचं. आपण काय करतो सर्वसाधारण बायका की वरण फोडणी केल्यावर वरण घालतो, म्हणजे तुरीची डाळ, मुगाची डाळ, मग पाणी घालतो आणि मग ते उकळतं. 1-2 उकळी आल्या की बंद करतो, कारण ते वरण घट्ट होत जातं. त्यामुळे त्याचे जो अर्क मसाल्याचा असतो तो त्याच्यात उतरत नाही आणि म्हणून ती उत्तम होत नाही. वाईट होते असं नव्हे, पण ती उत्तम सगळ्यांना आवडेल अशी होत नाही. आधी पाणी उकळलं आणि मग थोडंसं जरी वरण टाकलं तरी ती छान होते. छान. आता लगन सराई पण सुरू होत आहे, तर नवऱ्या मुलांनी नवरी मुलींनी मला वाटतं तुमचं चॅनल जर बघितला, आता एकाला शिकण्याची गरज नाही, दोघांनाही आलं पाहिजे. आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये येऊन तुम्ही जर शिकवताय त्यांना, तर मला वाटतं सगळ्यांनीच हे शिकून रुचकर जेवण करून, जसं त्या आजोबांनी 88 वर्षाच्या 3 किलो वजन वाढवलं, तसं जेवणामुळे ज्यांची तब्येत फार खराब आहे त्यांनी वाढवायला काही हरकत नाही. मुख्य चविष्ट जेवण तुम्हाला मिळालं पाहिजे की आपल्याला म्हणजे मला काय म्हणायचं की एखादी गोष्ट येत नाहीये किंवा भाजी आमटी, आता बघते मी घरांमध्ये आल्यानंतर, दमून आल्यानंतर नवरा येतो किंवा बायको येते आणि असं बाई स्वयंपाक करून जाते काय असेल ते, पातेल्यावरचं झाकण उघडते, काय शी बोर आहे, अरे जरा स्विगी कर रे आज चांगलं. मग मला असं खूप वाईट वाटतं की तो प्रश्न नाहीये की त्यांनी मागवावं खाऊ नये. मलाही खूप बर्गर आवडतं, मलाही पिझ्झा आवडतो, मला चायनीज आवडतं, सगळे पदार्थ मला आवडतात आणि मी खाते सुद्धा. असं आवडीनं खाता, आम्हाला मजबुरीनं खावं लागतं. पण असं नाही की 24 तास तुम्ही हे चांगलं झालं नाही म्हणून तुम्ही जर खात असाल तर ते वाईट, म्हणजे त्याचं वाईट मला वाटतं. तुम्ही हेही खा, तेही चवीने खा. कारण आता सगळ्या या गोष्टींमुळे आपण इतके जवळ आलो, त्यावेळेला काही आम्हाला हे पदार्थ माहितीच नव्हते. म्हणजे ज्यावेळेला पहिल्यांदा मी चीज खाल्लं तर कणभर खाल्लं होतं नाही, कसं लागतंय देवारे, म्हणून मी पुन्हा ते चीज जवळजवळ 1-2 महिने फ्रीजमध्ये तसंच पडलेलं होतं. पण आता जर असं चीज फ्रीजमध्ये असेल तर मी एकटीच कदाचित संपवून टाकते. या टेस्ट त्यावेळेला डेव्हलप झालेल्या नव्हत्या, पण आता डेव्हलप झाल्या. तर ते खाणं चुकीचं नाहीच आहे, खायला पाहिजे, कारण आपण हे वेगवेगळे पदार्थ आहेत. पण त्याच्याबरोबर जे तुम्ही खाणार असाल, म्हणजे हे मी माझ्या ह्याच्यामध्ये पण सांगते यूट्यूबमध्ये की तुम्ही पिझ्झा खा, पण मग त्याच्यामध्ये मैदा जातोय ना, मग त्याच्याबरोबर तुम्ही सलाड खा भरपूर, म्हणजे मग तुमचं फायबर गेलं, मग तुम्हाला त्या पिझ्झाचा त्रास होणार नाही. बरोबर. तुम्ही जर बॅलन्स फूड त्याच्याबरोबर केलं तर मग तुम्हाला कशाला कोणी तुम्हाला पिझ्झा नको म्हणेल.
व्हेरी नाईस. असं मग अशी तुम्ही बोलता बोलता म्हटलात की माझी आजी 70 लोकांचा स्वयंपाक करायची. हो हो. मग आमच्या घरी 4-5 पाहुणे आले, आता 70 लोक तरी येऊ शकत नाहीत, 4-5 आले, 5-6 आले तरी आमच्या म्हणजे महिला वर्ग गांगरून जातो. तर काय टिप्स द्याल की बाबा जर घरी 5-10 लोक आलेच बुवा पाहुणे होऊन, तर झटपट स्वयंपाक करण्यासाठी काय टिप्स द्याल त्यांना? काही नाही, साधारण म्हणजे मी जर असेल तर मला साधारण एक 4 लोक आलेले आहेत, 4-5 लोक आले तर साधारण मी त्यांची वय बघीन. पहिली गोष्ट की आजोबा आहेत की तरुण मंडळी आहेत की छोटी मुलं आहेत. मग त्यांच्या आवडीला काय आवडेल की हां यांना उसळ आवडू शकेल, मग चवळीची उसळ आहे किंवा ह्या गोष्टी आहेत, ह्या झटपट होऊ शकतात. भाजी आपल्या घरामध्ये काय आहे, तर अशा वेळेला मी पालेभाजी घेणार नाही कारण ती निवडत बसावी लागेल. अशा वेळेला मी कोबी किंवा बटाटा घेईन की जी भाजी झटपट होईल. मग अशा भाज्या घेतल्या तर त्या तुमच्या पटकन होतात. कुकरमध्ये वरण भात आणि चवळी जर मी उकडायला टाकली किंवा शिजवायला टाकली तर ती पटकन होईल. मग चवळी घेताना मग मी इतर वेळेला मी रोजचा घरातला मसाला घालून करीन, पण आता मी चवळी करताना कांदा लसूण घालीनच, पण त्याच्याबरोबर कांदा लसूण घालीन, पण त्याच्याबरोबर मी पावभाजी मसाला घालीन, सिमला मिरची घालीन, म्हणजे मग त्या चवळीची उसळ जी आहे ती वेगळ्या पद्धतीची झाली. पोळ्यांच्या ऐवजी पुऱ्या करीन, कारण पुऱ्या करायला वेळ लागत नाही. पोळ्या तुम्हाला लाटा भाजा कंटाळा येतो, त्यापेक्षा पुऱ्या गरम गरम दिल्या की पाहुणे मंडळी खुश आणि पुऱ्या छान दिसतात आणि आपल्याला भरकन पाहुणचार केल्यासारखा वाटतो. अगदी बरोबर. गोड काहीतरी आपल्याला करायचं, पटकन खीर होते. कुठली खीर जी असेल ती आपल्याला पटकन करता येते. शिरा करता येतो, भजी पटकन होतात, भज्यांना वेळ लागत नाही. डाळीचं पीठ घेतलं, ओवा तिखट मीठ घातला एखादा काय, आणि हल्ली चॉपर इतके छान मिळतात. कुठलीही भाजी तुम्हाला जर चिरायची, तर कोबीची भाजी जर करायची असेल, मोठे मोठे तुकडे करायचे, चॉपरमधनं काढायचे, मटारसुद्धा चॉपरमधनं काढायचं, छान कोबी आणि मटार तेलामध्ये परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये ओलं खोबरं करायचं, अप्रतिम भाजीत फक्त 3 मिनिटात शिजते. फक्त 3 मिनिटात? फक्त 3 मिनिटात. म्हणजे मी खरंच गॅरंटी देते. अर्थात तुमचं बर्नल कसं आहे ते माहिती नाही मला, पण थोडं तेल कदाचित जास्त लागेल, पण मोजून ते, कारण कोबीला तुम्हाला जास्त शिजवावं लागत नाही. बरोबर. ती पटकन शिजते. मग ते जर चॉपरमधनं तुम्ही बारीक केलेलं असेल तर ती मोजून 3 मिनिटामध्ये शिजते. मग अशा जर भाज्या एकीकडे उसळ टाकली, एकीकडे कोबी मटारची भाजी केली की झालं का. बरं, असं हे जे तुम्ही ॲनालिसिस केलं, म्हणजे वयस्कर आहे, यंग आहे, लहान आहे, त्यांच्या आवडीनुसार आपण पटकन अशा गोष्टी केल्या पाहिजेत. मला ही ज्या रेसिपीज आता तुम्ही 2-3 सांगितलं की बुवा पटकन जर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे तर ह्या रेसिपी 1-2च सांगितलं. आता इथं बऱ्याचशा ऑप्शन्स असू शकतात, तर ते ऑप्शन जर मला पाहिजे असतील तर कुठे पाहू मी? त्याच्याकरता माझी पुस्तकं घ्यावी लागतील तुम्हाला. कोणत्या पुस्तकामध्ये? पटापटा. किंवा माझं आज काय मेनू म्हणून पुस्तक आहे. आज काय मेनू म्हणून पुस्तक आहे. आज काय मेनू? हां, तर त्याच्यामध्ये 60 प्रकारचे मेनूज आहेत. 60 प्रकारचे मेनूज म्हणजे काय की चटणी, कोशिंबीर, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी आणि वरण भात वगैरे काय असेल ते. शिवाय 60 प्रकार, काही 50 प्रकारचे ब्रेकफास्ट आहेत, 30-40 प्रकारचे संध्याकाळचे मेनूज आहेत. वाढदिवसाला कुठले मेनूज तुम्ही वेगवेगळे म्हणजे परप्रांतातले असतील ते असतील. पारंपरिक मेनूज आहेत. पारंपरिक मेनूज म्हणजे समजा जर आता तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर पुरणपोळी बरोबर तुम्हाला एक 25-30 पदार्थ लागतात. कटाची आमटी, बटाट्याची भाजी, अळूची भाजी, घोसावळ्याची भाजी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात त्याचे मेनूज आहेत वेगवेगळे. मग संक्रांतीला तुम्ही गुळाची पोळी करणार असाल तर त्याला योग्य कुठल्या भाजी असेल, कारण आपल्याकडे काय आहे की मेनू ठरलेले असतात. हे मेनू का ठरलेले असतात, कारण तो जो तुमचा पदार्थ पुरणपोळी, गुळपोळी हा वेळ खाणारा असतो. बरोबर. त्यामुळे त्याच्याबरोबरच्या ज्या भाज्या असतात त्या सोप्या असतात. आता मी जर म्हटलं की आता पुरणपोळी करणार आहे, मी त्याच्याबरोबर पनीरची भाजी करणार आहे, तर पनीरच्या भाजीला कांदा लसणाशिवाय पर्याय नाही, आणि देवाच्या नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही, मग तिथे पनीरची भाजी म्हणून चालत नाही. मग तिथे तुम्ही बटाट्याची तिथे तुम्ही उकडलेल्या बटाट्याची भाजी केली तर ती सोपी जाते. म्हणून आपल्याकडे मेनू हे ठरलेले. मग ते सगळे आहेत. आणखीन परदेशातले काही मेनूज आहेत, भाताचे काही प्रकार आहेत, रोटीचे काही प्रकार, इतके त्याच्यात दिलेले आहेत की सर्वसाधारण मुलीकडे. आणि शिवाय याच्यामध्ये 10 लोकांना स्वयंपाक करायचं असेल तर पावभाजीचं प्रमाण काय असावं, मसाले भाताचं प्रमाण काय असावं, धान्य कसं नीट ठेवावं, घरात मसाले कुठल्या कुठल्या प्रकारचे असावे, असं सगळं मी त्याच्यात दिलं. म्हणजे एक आजी किंवा एक आई आपल्या मुलीला, म्हणजे आम्हाला जे लग्नाच्या आधी जे शिकवलेलं होतं किंवा ज्या टिप्स सांगितल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये दिलेल्या. फंटास्टिक. म्हणजे मला जर झटपट बनवायचं आहे त्याच्याही मेनू त्या पुस्तकामध्ये मिळतील.
दुसरं आमच्याकडे 2-4 प्रकारचाच फक्त सकाळी नाश्ता असतो, ब्रेकफास्ट. तर तुम्ही त्याच्यात 50 प्रकारचं ब्रेकफास्ट पण हे केलेलं आहे. आणि दुपारचा मेनू, संध्याकाळचा मेनू असं पण तुम्ही केलेलं आहे. त्याचं प्रमाण पण दिलं किती असलं पाहिजे, किती लोकांना किती. फंटास्टिक. आणि हे पुस्तक कुठे मिळेल मला? माझा फोन नंबर आपण आपल्या ह्याच्या खाली देऊया. त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केला की मग आम्ही तुम्हाला देतो. मुख्य म्हणजे आपण त्याच्यावर डिस्काउंट देतो आणि कुरिअर चार्जेस पण आपण घेत नाही, कारण आपणच देतो, कारण मीच ते काढलेले असल्यामुळे दुसऱ्या लोकांना त्याचे बेनिफिट देण्यापेक्षा माझं म्हणणं की व्ह्युअर्सना मी जर दिले तर ते चांगलं, म्हणून मग मी व्ह्युअर्सना त्याचा बेनिफिट देते. तुम्हाला असं कधी स्ट्राईक झालं की बुवा तुम्हाला आवड तर नाटकांची होती, नाटकांमध्ये तुम्ही काम करत होतात, तुम्ही कविता करत होतात, किंवा तुमच्या आईवडिलांकडून, तुमच्या आजी आजोबांकडून तुम्हाला जे तेही हार हुन्नरी होते आणि तसं तुम्ही पण होतात. मग तुम्हाला कुठे असं स्ट्राईक झालं की मी माझं करिअर किंवा पूर्ण वेळ मी रेसिपी किंवा याच्यामध्येच दिलं पाहिजे, बाबा पाककलेमध्येच मी पूर्ण करिअर केलं पाहिजे, असं कुठं स्ट्राईक झालं? नाही, खरं म्हणजे मी करिअर याच्यात करीन असं मला कधी वाटलं नव्हतं. ज्यावेळेला मी जिथे राहायची तिथे समोर अभिमानश्री सोसायटी होती. तिथे सगळ्या प्रकारच्या म्हणजे बायका होत्या आणि त्या खूप वेगवेगळे पदार्थ करायच्या आणि त्या इतके सुंदर असायचे की असं वाटायचं की अरे हाही पदार्थ आपल्याला आला पाहिजे, तोही पदार्थ आला पाहिजे. आणि ते कुठेतरी आपल्या म्हणजे माझ्या डोक्यामध्ये त्याची नोंद होत होती. मग असं वाटलं की एक ह्या पुस्तकाची जी हे आहे, ह्या आपल्या मेजवानी पुस्तकाची जी घडण आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केलं की एक तुम्ही भाजी घेतली तर म्हणजे समजा फ्लॉवर घेतला तर फ्लॉवरपासून होणाऱ्या एक 60-70 पदार्थ त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर असं पुस्तक काढावं असं मला वाटलं की असं पुस्तक असावं, कारण आपण ज्यावेळेला फ्रीज उघडतो त्यावेळेला तो फ्लॉवर दिसतो. घरातला मेनू ठरवताना आपण रेसिपी माहित असते. आणि घरातला मेनू ठरवताना आपण कधी मेनू आज चला आज फ्लॉवरची भाजी करू असं नाही करत. आज फ्लॉवर छान दिसला म्हणून मी फ्लॉवर आणला, किंवा आज कांद्याची पात ताजी होती म्हणून आणली, आपण त्याची छान भाजी करू, इतपतच बायका विचार करून आणतात. अजूनही मी तोच विचार करून भाजी आणते. मग तो आणल्यानंतर मला वाटतं की मग आता फ्लॉवर आणलाय, मग विचार येतो की आता कुठली भाजी करू. पण हे जर पुस्तक तुम्ही उघडलं त्यात फ्लॉवर हा जर आपण एक भाग काढला तर त्याच्यात फ्लॉवरपासून होणारे जवळजवळ 30-40 पदार्थ असतील, रेसिपीज आहेत. मग तुम्हाला त्यातला कुठला हवा आहे, मग तुम्ही खूप प्रकार करू शकता. फ्लॉवरची थालपीठं आहेत, लोणची आहेत, बेक्ड फ्लॉवर आहे, अनेक प्रकार आहेत. मग त्यातला एखादा जर पदार्थ आपण दरवेळेला वेगळा केला तर मला नाही वाटत मुलांना बाहेर जाऊन खावं असं वाटेल. अशा पद्धतीने मग ते पुस्तक मी काढलं आणि त्याचं प्रकाशन केलं. त्याला आपले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर आले होते, त्यांनाही ते खूप आवडलं. आणि ते झाल्यानंतर माझी एक मैत्रीण म्हणाली की पुस्तक खूप छान आहे अनुराधा, पण आता यूट्यूब इतकं छान झालेलं आहे की तिथे क्लिक केल्यानंतर फ्लॉवर म्हटल्यावर त्याचे 100 पदार्थ येतात. तोपर्यंत मी यूट्यूब कधी बघितलेलंच नव्हतं. ही 2018ची गोष्ट, म्हणजे कधीच मला माहिती नव्हतं. तर मग ती म्हणे तू पुस्तक काढून काय उपयोग. मला रात्रभर झोप आली नाही की त्या दिवशी सगळ्यांनी कौतुक केलं म्हणजे त्यामुळे खूप मजेत होते, पण दुसऱ्या दिवशी काही मला झोप आली नाही. मग म्हटलं आता हे केलंय खरं, एवढ्या कॉपीज आपण काढलेल्या आहेत. मग म्हटलं चला आपण यूट्यूब सुरू करूया. म्हणून कसं करायचं, कॅमेरा कसा फेस करायचा काहीही माहिती नव्हतं. पण मग ते सुरू केलं. पण पहिल्यांदा व्ह्यूज म्हणजे एखादा व्हिडिओ टाकल्यावर 10 व्ह्यूज, 3 व्ह्यूज, 40 व्ह्यूज. पण सांगायचं एक होतं की जे मला येतंय, जे आवश्यक आहे ते सांगायचं. उगीच इकडचं बघून तिकडचं बघून असं सांगायचं नव्हतं. तरी मला कोणीतरी म्हणालंच, म्हणजे मैत्रिणींपैकी, यूट्यूब चालवणं अत्यंत सोपं आहे गं, काय नाही, कॅमेरा समोर लावायचा, छान छान साड्या नेसायच्या, इकडचे तिकडचे व्हिडिओज बघायचे आणि आपण करतो तसे पदार्थ करायचे. पण खरंच सांगते अजिबात हे सोपं काम नाहीये. काय काय अडचणी फेस केले असं याच्यामध्ये? हो, येतात ना. फेस म्हणजे माझा पदार्थ नाही चुकत, पदार्थ चुकला नाही. शूट करायचं म्हणजे ते खूप अवघड आहे, तर तेवढं सोपं नाहीये ते. नाही, पदार्थ चुकला जात नाही, पण गडबड होते. म्हणजे आता समजा तेल टाकलं, मग मी सांगायला गेले की तेल केल्यावर हे असं असं करावं, मग ते तसं घालावं, कारण हे तेल करताना असं तोपर्यंत तेल गरम होऊन जातं. मग ती मोहरी टाकली की ते सगळं काळं काळं व्हायला लागतं. मग त्यावेळेला लक्षात येतं, मग तो गॅस बंद करायचा, मग ती मोहरी काळी झाली. मग अशा वेळेला सरळ मी सांगते की हे आहे की नाही,
माझं तेल गरम झालं, ही मोहरी काळी झाली, आता अशा मोहरीमध्ये माझं मी भाजी टाकली तर काय होईल, माझी मोहरी काळी होईल. म्हणजे मी ते त्यावेळेला दाखवते. अशा गोष्टी खूप होऊन जातात बऱ्याच वेळेला, की एखाद्याला पाणी टाकले आणि पटकन ते पेटलं जातं. मग ती टीप मी सांगते की तापलेल्या तेलामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर असं पेटतं, पण पेटल्यावर घाबरायचं नाही. पटकन त्याच्यावर जर तुम्ही ताटली टाकली तर ती असंच्या असं उचलून जर तुम्ही बेसिनमध्ये नेलं आणि आणखीन पाणी जर त्याच्यावर टाकलं तर ते आणखीन भडकावून. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्यातनं ज्या चुकतात त्यावेळेला मी त्यांना टिप्स म्हणून सांगून एकदम नॅचरली केलं. अगदी अगदी. बरं, हे टेक्निकल गोष्टी युट्यूब असेल किंवा त्याचं शूटिंग असेल किंवा त्याचं व्हॉइस एडिटिंग किंवा वॉटेवर जे काय आहे, या कामी तुम्ही स्वतः शिकलात का कोणाची मदत घेतली? नाही, पहिल्यापासून मी दुसऱ्यांची मदत घेतली. कारण यूट्यूब सुरू केल्यानंतर मला मुलांनी स्मार्टफोन जो म्हणतात ना तो दिला. तोपर्यंत मोबाईल मी वापरत नव्हते आणि स्मार्टफोन वापरणे इतकी स्मार्ट पण मी नव्हते. मला या गोष्टी खरंच येत नव्हत्या. मग मी त्याच्यानंतर यूट्यूब बघायला लागले. मग त्यांचे रंगीत भांडी बघून बाजारात गेले, ती रंगीत भांडी विकत आणली. कारण माझ्याकडे स्टीलची खूप होती, पण तरी ती रंगीत छान दिसायला पाहिजे. मग त्याच्यात ते 1 चमचा 2 चमचा, मला काही ते 1-2 चमच्यात स्वयंपाक माझा होत नाही, मला असं टाकायची सवय होती. मग तो अभ्यास मात्र मला थोडा करावा लागला. स्टँडर्डाइज करायला लागली प्रोसेस की बाबा एवढं माप करा. आणि कारण त्यावेळेला युट्यूबला असंच होतं की 1 टीस्पून 1 टेबलस्पून असं करा. तर मला असं वाटलं की हे असंच करावं लागतं. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, असं नाहीये हे, याच्यात मी अर्धा, कारण रोजच्या तुमच्या स्वयंपाकामध्ये वाट्या ठेवणं, त्याच्यामध्ये करणं, असं केलं तर त्या बाईचं ऑफिसची वेळ केव्हा निघून ती संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळेला ऑफिसमध्ये पोहोचेल. म्हणजे सत्य परिस्थिती, इतकं करणं शक्यच नाही. त्यामुळे तुम्हाला नॅचरली स्वयंपाक कसा करता येईल, त्यामुळे तुम्हाला झटपट स्वयंपाक कसा करता येईल हे सांगायला पाहिजे. आणि हे असं काही नको असं मला वाटलं आणि मग मी नेहमीसारखा स्वयंपाक करायला सुरुवात केली. बरं, हे काही तुम्ही रेसिपी किंवा पाककलेमध्ये काम करायचं ठरवलं, कोणीतरी रिकग्नायझेशन दिलं असेल की तुम्ही खूप चांगला स्वयंपाक करताना तुम्ही इकडं या फील्डमध्ये आलं पाहिजे, असं काही सजेशन कोणाचं मिळालं होतं? नाही, असं काही खूप म्हणजे मला स्वयंपाक छान करते मी सगळे म्हणायचेच, पण ते कुटुंब माझं छोटं, म्हणजे घरातले किंवा यांचे मित्र, मला पार्टीज अरेंज करायला खूप आवडायचे. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, डॉक्टर एन जी तांबोळकर, त्यांचे मित्र सगळे डॉक्टर्स असायचे. तर पार्टीज मला खूप करायला, म्हणजे पार्टी मला खूप करायला आवडायचे. दरवेळेला वेगळा थीम घेऊन, आता हे थीम बीम शब्द आले, पण त्यावेळेला असं ना वेगवेगळ्या प्रकाराने मी खूप छान पार्टी करत होते. त्यामुळे ती मला एक आवड होती. आणि मग तू खूप छान करते, पण हे व्हिडिओचं कधी माझ्या डोक्यात नव्हतंच खरं म्हणजे, की व्हिडिओ असे आपण करू शकू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकू, किंवा आज माझे 5 लाख सबस्क्रायबर होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे 5 लाखांमध्ये मी जवळजवळ 20,000 आई झाली असेल म्हणजे असं मला वाटतं. पण त्याच्यापेक्षा आनंद मला, मी 30-40,000 लोकांची आजी झाली याचा मला जास्त आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक सुगरण घरात असेल तर मला वाटतं वादविवाद पण कमी होतात. अगदी अगदी. आणि थोडं स्वयंपाक, बरेचशा घरांमध्ये वाद कशामुळे, तर ते भाजी नीट होत नाही आहे किंवा जे मेनू बनवलेत ते प्रॉपर होत नाही. मला वाटतं तुमच्या या चॅनलमुळे किंवा तुमच्या या कामामुळे, तुम्ही म्हणताय 30-40,000, मला वाटतं लाखो लोकांच्या घरात करायची सुख पण शिरलं असेल अजाणतेपणी. आले तसे फोन खूप येतात ना. आता आणखीन एक तुम्हाला म्हणजे गंमत नाही म्हणत मी तुम्हाला, परंतु कसं मुलींना वाईट वाटत असतं. आता तुमच्या या ह्याच्यावरनं मी तुम्हाला एक सांगते की एकदा संध्याकाळी 5:30-6ला मला फोन आला. मी नातींशी खेळत होते, मुंबईहून कुठून तरी फोन आला. ती म्हणाली, काकू मला एक विचारायचं आहे. नाही, मुंबईहून मला एक फोन आला की आजी मला एक तुम्हाला विचारायचं आहे. म्हटलं का? जरा घाबरलेला आवाज होता. त्यामुळे मी कधी स्वयंपाकघरात गेले नाही, मी IT मध्ये काम करते. आणि मला सासूबाईंनी गवार आणायला सांगितली, तर मी गवार घेऊन आले आणि त्यांना त्या म्हणे दे निवडायला. मी निवडायला दिली तर त्यांनी मला जाता जाता म्हणजे असं म्हणाल्या की कसली जून गवार आहे, आता याची भाजी कशी करायची. तर काकू, जून गवार हा गवारीचा काही प्रकार आहे का? तर म्हणे मी तरी बघितलं चेहऱ्यावर, पण थोडंसं त्या नाराज दिसले. तर काय प्रकार आहे? तिने आतून ते फोन करत होते. म्हटलं नाही बाळ, जून गवार म्हणजे जुनी झालेली, निब्बर झालेली गवार आहे आणि त्याची भाजी तशी पटकन होत नाही. त्यामुळे कोणी ती गवार असते ती बाजूला टाकतात. ते त्या बाईनी तुला माहिती आहे की तुला कळत नाही म्हणून तिने निब्बर दिली असेल. म्हणून मी आता काय करू, कारण आता गवारीची भाजी करायची होती. म्हटलं काही नाही, तू सासूबाई निवडतायत ना तशीच निवडायला सांग, ह्या पद्धतीने निवडायला सांग. मी सांगते त्या पद्धतीने तू भाजी कर, म्हणजे तुझ्या लक्षात कर. आणि घाबरू नकोस, मुख्य घाबरू नको, बिंदास भाजी कर.
आणि मला उद्या सकाळी फोन कर की ती भाजी निदान थोडी थोडी तरी लोकांनी सगळ्यांनी खाल्ली का नाही. मग रात्री 10-10:30 तिचा फोन. मला वाटलं बहुतेक बिघडली, हिला सासू सासरे रागवलेले दिसत आहेत. मग ती म्हणाली काकू भाजी इतकी छान झाली की सासरे म्हणाले पुढच्या वेळेला जून गवारच घेऊन येतं. जून गवार कशी ओळखायची म्हटलं ते मला सांगता येणार नाही. म्हणजे अशा गमती जमती मुली घाबरतात. बरोबर. आणि ही जी भीती आहे ना मुलींची की हे झाल्यावर हे मी आता काय करू. बटाट्याला कोंब आले तर कोणीतरी ह्याच्यात सांगितलेलं असतं की कोंब आलेले बटाटे खाऊ नका. तर लागली त्या एवढे 1-1 किलो फेकून देतात. तर लागली फेकून द्यायची गरज नसते, तेवढे वापरले तर चालतात. एका दिवसात काही तुम्हाला कॅन्सर होत नसतो. अनेक कारणं कॅन्सर किंवा काही कुठले रोग तर घाबरून जाऊ नये असं माझं म्हणणं. बिनधास्त स्वयंपाक करावा. कमी जास्त होतं झालं तर काय त्याच्यात आणखीन पदार्थ घालावे आणि तेही बिघडले तर नाव बदलावं आणि समोर ठेवावं. काही होत नाही. नाही पण सुगरण असेल ना, चांगला स्वयंपाक केला आणि किती वाद झालेला असेल ना तर सोडून देतो माणूस आणि स्वयंपाक चांगलं बनवणाऱ्या बरोबर रिलेशन चांगले मेंटेन ठेवतात नातेवाईक सुद्धा. कारण त्यांच्याकडे जेवायला गेलं तर चांगलं मिळतं. हो असं होतं ना. तर याच्यात सगळ्यात एक म्हणजे संसार असो किंवा थोड्याशा वेगळ्या वळणावर बोलते मी, संसार असो स्वयंपाक असो काही असो, यात संयम हा एक शब्द आहे. बरं. आणि तो खूप आवश्यक आहे. आजच्या पिढीकडे राहिलं नाहीये, तुमच्या पिढीकडे तरी होतं. काय करायला पाहिजे आम्ही? नाही हळूहळू तो करायचा. म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडा थोडा रोज 1-1 थेंब प्यायचा. संयम आपण आत्मसात थोडा थोडा करायला लागला की येतो. म्हणजे वाटलं की आता इथे संयम पाहिजे तर 5 मिनिटं आता मला संयम पाळायचा आहे. म्हणजे थोडा थोडा संयम आपण पाळायला लागलो की हळूहळू त्याची सवय होते की नाही आता ते तेल तापल्याशिवाय मला मोहरी टाकायची नाही. असं थोडा संयम केला की बरोबर त्यावेळेला मोहरी जाईल. म्हणजे मला मुली किंवा बायका असं सांगतात की तुम्ही इतकं सांगितलेलं असतं की तेल तापल्याशिवाय मोहरी टाकायची नाही. तर तेल तापूस तर आधी म्हणे आम्ही घेतलं की आधी टाकायचं, पण आता काकूंनी सांगितले तेल तापूस तर मोहरी टाकायची नाही, तेला तापा, तेल तापलं की टाकायची. इतकं म्हणजे आम्ही मग आता म्हणे आमची आमटी चांगली. तर म्हणजे तिथेही संयम पाहिजे. बाकी संसारात तर पाहिजेच सगळ्याच बाबतीत. नवऱ्याबरोबर बोलताना, नवऱ्याला बायकोबरोबर बोलताना, सासू सासऱ्यांशी वागताना, ऑफिसमध्ये मुलांशी वागताना सगळीकडे संयम हा पहिली पायरी संसाराची असं मला वाटतं. तशीच स्वयंपाकाची आहे की तुम्हाला 15 मिनिटं इडली उकडायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. ती 5 मिनिटं गारवायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. घाई गडबडीत तुम्ही गरम झाल्या ती इडली काढली तर ती तुमची मोडणारच. प्रत्येक ठिकाणी संयम जर असेल तर तुमचा स्वयंपाक आणि संसार दोन्ही चांगलं होईल असं मला वाटतं. फंटास्टिक. आता रेसिपी किंवा खाणं पिणं, पुणे तर खवय्यांचंच जिल्हा आहे, पण याच्यामध्ये पॉसिबल करिअर खूप आहेत. मी काल परवाच कुठेतरी व्हिडिओ पाहत होतो, भाकरीपासून पिझ्झा बनवला. तर या ज्या रेसिपी तुम्ही यूट्यूबवरती दिल्यात किंवा पुस्तकामध्ये दिल्यात, याच्यातले काही निवडक रेसिपी घेऊन एखादं हॉटेल ओपन होऊ शकतं का, किंवा करिअर पॉसिबल आहे का? या रेसिपी घेऊन आपण हॉटेल ओपन करू शकतो, पण त्याच्यातही पुन्हा मग सांगितलं संयम आणि सातत्य. आणि मुख्य म्हणजे या रेसिपी चांगल्या आहेत म्हणून मी हॉटेल उघडतोय, मला आवडल्यात म्हणून मी हॉटेल उघडतोय असं नाही. कारण मी हॉटेल इंडस्ट्री खूप चालवली. मी डॉक्टर विजय भटकर यांच्या सायंटिस्टनं जवळजवळ 250 लोकांना रोज 4 वर्ष सकाळचं जेवण देत होते. त्यामुळे संयम सातत्य कुठलंही फूड प्रॉडक्ट करत असाल तर त्याच्याकरता आवश्यक असतं. परंतु मला हॉटेलिंग आवडतंय, हॉटेलिंगमध्ये पैसा आहे आणि मला आजचा पदार्थ मला छान झाला आणि माझ्या घरातल्यांनी तो चांगला म्हटला आहे म्हणून मी हॉटेल उघडतो, तर असं होत नाही. कारण शेवटी हॉटेल इंडस्ट्री ही तुमच्या वर्कर्सवर अवलंबून असते. माझी आमटी उत्तम होते, तुम्ही जर म्हणजे तुम्हाला वाटलं की अरे काकू तुमची आमटी खूप छान होती तर अशी आमटी घेऊन तुम्ही एखादं हॉटेल सुरू करा, पण ती आमटी जर मी माझ्या सहकार्याला शिकवली तर ती तशीच होईल अशी नाही. त्यामुळे शेवटी हॉटेल इंडस्ट्री ही चवीवर अवलंबून असते. त्यामुळे तुमच्याकडे कारागीर कसे आहेत ह्याच्यावर हॉटेल इंडस्ट्री अवलंबून असते. पाककलेमध्ये काय काय करिअर असू शकतात? हो, खूप करिअर आहे. फक्त मी सांगितलं ना की ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्या ना तर काही तुम्ही चहा करून विकला तरी सुद्धा चालतो. अगदी पाण्याचे वेगवेगळे इसेन्स घेऊन तुम्ही म्हणजे पाण्याचं सुद्धा सोनं तुम्ही करू शकता. परंतु संयम सातत्य आणि लोकांची आवड घेऊन तुम्हाला पदार्थ करायला पाहिजे. तुमच्याकडे कारागीर चांगले असले पाहिजे. आणि मुख्य जे हॉटेलमध्ये तुम्ही पदार्थ देता त्याची जाण तुम्हाला असली पाहिजे. बरोबर. की हा पदार्थ इथे का चुकला हे तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर मग त्या व्यक्तीने होऊ शकत.
स्टँडर्डाइज प्रोसेस असं काही होऊ शकतं ना, की SOPs केलं आपण किंवा काय म्हणतात की हे एवढ्या लोकांसाठी बनवायचं तर एवढं साईज असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची, काय असं म्हणतात ते की मोजून मापून केलं, पण मोजून मापून स्वयंपाक होत नाही. मोजून मापून तुमचं प्रोडक्शन होऊ शकतं. म्हणजे एवढ्याला एवढं लोखंड टाकलं की तुमचा हा एखादा प्रॉडक्ट कुठल्या लोखंडाचा तयार होईल. स्वयंपाकच नाही, तुमच्या तेलाला तेवढं टेम्परेचर आलं की मोहरी घातली किंवा जिरे झाली पाहिजे, ती फोडणी इतक्या झाल्यावरच हिंग गेला पाहिजे, हळद गेली पाहिजे. ते जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा कुठलाच पदार्थ, आता काश्मीरी कुठलं नंतर पंजाबी कुठलं, ह्यात सगळ्यात काय फरक आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. साऊथ इंडियन आणि पंजाबी, आता ज्यावेळेला आपण पंजाबी खातो तर त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी त्यात कढीपत्ता म्हणजे दाल फ्राय असेल तर पंजाबी दाल फ्राय वेगळी, साऊथ इंडियन दाल फ्राय वेगळी. आपल्याला ती कळत, आपण दाल फ्राय मागवतो हॉटेलमध्ये, ती येते ते ती छान होती दाल फ्राय, पण काही दाल फ्रायमध्ये जर कढीपत्ता घातला असेल तर ती साऊथ इंडियन दाल फ्राय झाली. पण जी दुसरी जर असेल तर ती पंजाबी झाली. काश्मीरी असेल तर त्यात सुंठ घातलं जातं. पण हे जे फरक आहेत हेच जर आपल्याला माहिती नसतील तर आपण हॉटेल इंडस्ट्री सुरू करताना आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहिती पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे वेळ चुकली, थोडंसं एखादा पदार्थ कमी अधिक वेळेत टाकला, खूप कमी वेळेत टाकला किंवा थोडा वेळ जास्त गेला आणि मग टाकला तरी त्याची टेस्ट पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही मटार आणि पालक वापरत असाल किंवा बटाटा वापरत असाल तर 2 बटाट्याच्या ऐवजी 1 बटाटा जास्त मटार झाला तर फरक पडत नाही. पण मसाला, फोडणी आणि हे त्याच्यात जे पण त्याचा मसाला, ग्रेव्ही ह्याच्यामध्ये जर फरक झाला तर पदार्थ मात्र नक्की बदल. भाजीची क्वांटिटी काही चालेल, म्हणजे समजा बटाटे कमी असतील पण ते ग्रेव्ही परफेक्टच झाला ती पाहायला पाहिजे. मग समजा तुम्ही आता मटार जास्ती असेल तर मटार बटाटा म्हणा, बटाटा जास्ती असेल तर बटाटा मटार म्हणा, असं काही उलट म्हणजे ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता. पण ग्रेव्ही, मसाले, फोडणी, तेलाचं प्रमाण जे काही आहे ते तुमचं परफेक्टच जमलं पाहिजे. तुमची जी काही पुस्तकं आहेत किंवा YouTube चॅनल आहे त्याच्यावरती ते टायमिंग दिलेलं आहे सगळं, कोणत्या वेळेला किती वेळेनंतर कोणती गोष्ट, टिप्स दिलेले आहेत. टिप्स दिलेले आहेत. टायमिंग हे असं तुम्ही सांगू शकत नाही. समजा आता अर्धा लिटर तेल असेल तर त्याचं टायमिंग वेगळं असेल, तुमचं बर्नल केवढं असेल त्याचं टायमिंग वेगळं असेल. तुम्हाला तो अंदाजच तुम्हाला आला पाहिजे. आणि म्हणूनच हे काय शेफ मंडळी असतात हे त्यांना अंदाज असतो ना. किंवा जे आता मी आज 50-52 वर्ष स्वयंपाक करते, डोळ्यांनी मला कळतं की ही भाजी तिने 2दा परतली आहे किंवा या भाजीमध्ये हे झालेलं होतं म्हणून तिची हळद काळी झाली आहे. हे तुम्हाला वासावरनं रंगावरनं कळलं गेलं पाहिजे. जीवनात जगायचं आहे म्हणून जेवण तर खूप महत्त्वाचा पार्टच आहे. मग ते हेल्दी खाल्लं पाहिजे, त्याचं बॅलन्सही केलं पाहिजे. बायको आजारी असेल तर बाहेरून मागवल्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळेला हे जे काही तुम्ही चॅनल बनवून ठेवलंय तो आमच्यासाठी कदाचित वरदान ठरू शकतो, किंवा जी पुस्तकं तुम्ही लिहून ठेवलेत, किंवा खूप सारे लोक आहेत, काही मजबुरी आहे, सिंगल राहतायत, स्वयंपाक बनवता येत नाहीये, मेसला न आवडतायत तरी पण मजबुरीनं खावं लागतं. तर अशा लोकांसाठी तुमचा चॅनल किंवा तुमची पुस्तकं नक्कीच वरदान ठरतील असं मला वाटतं. तर तुम्ही काय असा संदेश द्याल की ज्या लोकांना स्वयंपाक येत नाही किंवा जे मजबुरीने बाहेर जेवावं लागतंय, अशा लोकांना इझिली आम्हाला ते सोपं वाटावं ते बनवायचं, याच्यासाठी काय संदेश द्याल? काही नाही, एकदा तुम्ही आपण मनाने ठरवलं पाहिजे की नाही मी घरी करू शकतो. जसं तुम्ही एखादं इंजिनियर होणार असाल, डॉक्टर होणार असाल तर तुम्ही कसं ठरवता की नाही मला इंजिनियर व्हायचं किंवा मला हा व्यवसाय करायचाच आहे, जेव्हा तुम्ही मनाशी ठाम धरता. परंतु ते होण्याकरता तुमचं शरीर, तुमचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. बरोबर. रोज तुम्ही बाहेरचं खाल्लं तर ते वाईट नसतंच, परंतु त्यात जे काही स्ट्रॉंग मसाले असतात, कलर टाकतात, मसाले टाकतात, टेस्ट आणण्यासाठी काही वेगवेगळे पदार्थ ते काही असू शकतं, त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम आत्ता नाही होत पण तो तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये जाणवतो. मग तुम्ही अगदी सोप्या साध्या भाताचे प्रकार जे आहेत ते तुम्ही खिचडी, म्हणजे आपले वेगवेगळे आहेत, दाल राईस असेल, खिचडी बनवूयात, पुलाव, ते तुम्ही कुकरमध्ये करू शकता. आता कालच मी एक सांबार भात टाकलाय, काही नाही, सगळ्या भाज्या टाकल्या, तांदूळ आणि मुगाची डाळ टाकली आणि त्याच्यात सांबार मसाला घालून खिचडी केली, इतकी सुंदर झाली. मग कधी तुम्ही पावभाजी खिचडी करा, म्हणजे सगळं टाकायचं, पावभाजीच्या भाज्या टाकायच्या, पावभाजी मसाला टाकायचा, आलं लसूण टाकायचं, एक शिट्टी द्या, ते होऊ शकतं. तुम्ही कुठल्याही, तुम्ही अगदी, मी तर मध्यंतरी एक असाही प्रयोग केला होता की पोळ्या घेतल्या, उरल्या, शिळ्या पोळ्या उरल्या होत्या, त्या फोडणीला टाकल्या तुकडे करून, थोडंसं पाणी शिंपडलं, त्याच्यामध्ये सिमला मिरची, कांदा, म्हणजे फोडणीतच सिमला मिरची, कांदा, कोबी
जे काही होतं ते थोडं थोडं टाकलं, पोळ्यांचे तुकडे टाकले, पाणी शिंपडलं, पावभाजी मसाला टाकला आणि मुलांना मस्त वरण बटर घालून दिलं. मुलांनी संपवलं. माझ्या शिळ्या पोळ्या उरल्या नाही, काही नाही. म्हणजे आपल्याला मुलांना काय आवडतं, तर मुलांना पावभाजी मसाला आवडतो, त्यांना सांबार मसाला आवडतो, त्यांना गरम मसाला आवडतो, काळा मसाला म्हणजे घरातला जो मसाला आहे तो कमी आवडतो. पण हे मसाले घालून आपण कुठलाही पदार्थ करू शकतो. ते जर आपण केलं, म्हणजे जसं मुलांना करू शकतो तसंच तुम्ही एकटे राहत आहात, घरात प्रॉब्लेम आला तर असे पदार्थ तुम्ही करू शकता. फंटास्टिक. हे ऐकल्यानंतर मला पण वाटलं की मी पण बनवू शकतो. तर बाकीच्यांना नाही वाटलंच असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला हेल्दी राहायचं आहे. मला हेल्दी राहायचं तर मला हेल्दी खावं लागेल. आणि हेल्दी खायचं तर बाहेरचं प्रत्येक वेळेला खाणं हार्मफुल ठरू शकतं. सगळीकडेच असेल असं नाही, बट हार्मफुल ठरू शकतं. तर स्वतः प्रयत्न करायला, म्हणजे तुम्ही जे भाताचा प्रकार सांगितला हा खूपच इझी आणि छान वाटलं की बाबा याला टेस्ट पण असेल. सगळे जे तुम्ही प्रकार सांगितले फंटास्टिक. तुमच्या आयुष्यात असे जे काही तुम्ही आता यश मिळवलं आहे, तुम्ही सामवरती असता किंवा बरेचशा रेसिपी तुम्ही तिकडं सांगितल्या, किंवा संजीव कुमारच्या प्रोग्राममध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे मला वाटतं. तर हे सगळं करत असताना घरातल्यांची कशी साथ होती तुम्हाला, किंवा कोणी कोणी साथ दिली? खूपच घरातल्यांची साथ होती, म्हणूनच खरं मी पुढे गेले. म्हणजे माझे मिस्टर आहेत, सुना आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत. कारण त्यांची साथ असल्याशिवाय म्हणजे हे शक्यच नव्हतं. कारण मी एवढे पदार्थ करायचे, त्यांनी ते खाऊन बघायचे. किंवा यूट्यूबमध्ये आतामध्ये माझं यूट्यूब चॅनल हॅक झालं होतं. त्यावेळेला मला काय करावं सुचेना. मग माझ्या नातवंडांनी मदत केली. किंवा ज्यावेळेला मी हे करत असते, शूटिंग करत असते, तर कोणी आवाज करायचा नाही. 2 तास सगळ्यांनी गप्प बसणे ही मोठी शिक्षा असते. ही मोठी शिक्षा त्यांच्याकरता असते की मोबाईल बघायचा नाही, टी व्ही बघायचा नाही, हे करायचं नाही, आवाज करायचा नाही, भूक लागली तरी जेवायला मागायचं नाही. ते 2-3 तास सगळेजण पिन ड्रॉप सायलेंट असतो. आणि कारण माझ्या मैत्रिणींकडे मी बघते की त्या ज्या वेळेला असं एखादी रेसिपी करत असतात तर नेमके मिस्टर इकडनं इकडे जातात, ती बाई कामाची येते, तिचे पाय दिसतात, किंवा असे त्यांना इतके प्रॉब्लेम येतात की सांगून सुद्धा या गोष्टी होत नाही. पण खरंच माझे मिस्टर म्हणा, नातवंड म्हणा, सुना म्हणा, किंवा मुलं आहेत, किंवा माझ्या सहकारी बायका ज्या आहेत त्यासुद्धा मला खरंच खूप मदत करतात. कारण एक शूटिंग करायचं म्हटलं तरी भाज्या चिरणं आले, नंतर भांडी साफ करणं आलं, प्रत्येक वेळेला ती छान भांडी बाहेर काढणं आलं. काही काही वेळेला त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक चमचा घेताना तो जर थोडासा खरकट हात लागला तर तो चमचा बदलावा लागतो. त्यामुळे भांडी डबल होतात. रोजच्या स्वयंपाकात एवढी होत नाहीत, परंतु शूटिंग करताना मात्र भांडी जास्त लागतात. मग हे सगळ्या गोष्टी करायला माझी सहकारी मंदा आहे, छाया आहे, भाग्यश्री आहे. या ज्या सगळ्या म्हणजे प्रत्येकीची कामं वेगळी असतात, पण त्या कधी कुरकुर करत नाहीत की लवकर. आता म्हणजे सांगावं लागतं की बाई ग तू लवकर आहे बरं का, माझं शूटिंग आहे. मग त्या येऊन त्यांची कामं करून जातात. पण हे सगळं असेल, किंवा मिस्टर 2-3 तास आळीमिळी गुपचिळी गाता बसलेत म्हणजे असं काय शूटिंग असेल तर बिचारे मिस्टर 2-3 तास शांत बसतात, नातवंड शांत बसतात. आणि केल्यानंतर आता एखादा पदार्थ झाल्यानंतर माझा जो एखादा पदार्थ आता केला मी, समजा आता परवाची ती खिचडी केली, त्यावेळेला जो शूटिंग करणारा प्रसन्न म्हणून आहे त्याला 1 चमच्यात द्यायचं, बघ बरे चांगलं झालं का. कारण मला असं वाटतं की मी हे सांगितलेत पण ती झालेलं असलं पाहिजे. आणि ह्या प्रमाणाने जर कोणी काही केलं तर ते चुकायला नको. मग मंदाला देऊन बघायचं, आणि त्यांनी छान म्हटल्यावर मग मी खुर्चीवर बसते, तोपर्यंत मला टेन्शन असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक असतात. समजा त्याची टेस्ट जर बिघडली तर व्हिडिओ पूर्ण कॅन्सल. हो, एकदा असं झालं होतं ना की सगळा व्हिडिओ केला, सगळा व्हिडिओ झाला आणि लक्षात आलं की आम्ही काय व्हॉइसच केलेला नव्हतं, काय व्हॉइसच बंद होता. म्हणजे असं काही काही वेळेला होतं. मग ते म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट जर फॅमिलीचा आणि सगळ्यांचं जर म्हणायचं झालं तर ते उंदरा काय असतं, कोणतंही औषध शोधतात किंवा काही ब्युटी प्रोडक्ट बनवतात त्यावेळी ते सगळ्यात पहिलं उंदरावरती ट्राय करतात असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे प्रयोगशाळेत. म्हणजे हे जे तुमचे रेसिपीचे पाककलेचे प्रयोग आहेत ते सगळे त्यांना सहन करावे लागतात. अगदी सगळे. आणि मुख्य प्रयोग झाले, पण त्याचं त्यांना मला म्हणजे सांगावं लागतं की हे कसं झालं, हे चांगलं झालंय. मग ते आता सांगतात, एखादी डिश असते की हे तू का नाही, आता नाती आहेत मला, की हे तू का दाखवत नाहीस. पण सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की आजी म्हणजे माझ्या वया एक आजी म्हणून बघितलं झालं तर आजींना पुरणपोळी, रव्याचे लाडू, गुळाची पोळी. पण मी कॉन्टिनेंटल म्हणा किंवा मेक्सिकन म्हणा किंवा इतर सगळ्या प्रकारचे मी पदार्थ करू शकते.
परंतु लोकांना असं वाटतच नाही आजीला येत असेल म्हणून. मी एकदा मंचुरियनची रेसिपी टाकली होती, तर खाली एक अभिप्राय आला होता, आजी तुला हे येतं? म्हणजे असं वाटतं की आजीला या गोष्टी येत नसाव्यात किंवा आजी या गोष्टी करत नसाव्यात, पण मजा येते त्याची, ह्या गोष्टींची मजा येते. त्यामुळे खरं पास्ता वगैरे मला दाखवायचे आहेत, खूप प्रकारचे पास्ता आणि ह्या गोष्टी मी करते, बर्गर, पास्ता पण अजून जरा भीती वाटते की लोकांना ॲक्सेप्ट करतील का नाही आजी करते का म्हणून. मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा की तुमच्या वयातल्या, तुमचं काही फार जास्त वय नाही आहे, पण तुमच्या वयात ज्या माझी आई आहे किंवा अजून महिला आहेत ज्यांना कदाचित किचनमधून पण आता बाहेर काढलं आहे असं मी म्हणेल, आणि त्यांना काय करावं दिवसभर असाही प्रश्न असतो की कामही नाही आहे, घरातही कोणी करू देत नाही किंवा कामवाली बाई येते सगळेच करते, सूनबाई किचनमध्ये एंट्री करू देत नाही आहे. मग अशा महिलांना काय संदेश द्या, त्यांना काय, म्हणजे तुमच्याकडे बरंचसं काय, आता तुम्ही आता म्हटलात तुम्ही ते मी काय फॉरेनच्या डिश पण बनवू शकते, बरंचसं काय, पिझ्झा, बर्गर, अमकं ढमकं सगळं करू शकते. आता यांना अलाउडच नाही किचनमध्ये जायचं, मग यांना काय करायचं? मोठा प्रश्न, गहन प्रश्न आहे. आणि मुख्य म्हणजे तर याच्याकरता पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण स्वयंपाकघरामध्ये म्हणजे सुना ज्या असतील त्या त्यांनी थोडीशी त्यांना सगळी कामं करायला परवानगी दिली पाहिजे, नाही तर कंटाळवाणं होतं. आणि ज्या सासवा असतील त्यांनी सुद्धा कुठल्याही पदार्थांना नावं ठेवू नये. की आता असं होतं, म्हणजे माझ्या वयाच्या बायका मी ज्या वेळेला आम्ही एकत्र जातो, शिवाय कसलं बर्गर आणि त्या कसलं चीज आहे, त्याला इतका वास येत होता, मला अजिबात गेलं नाही, असं जर आमच्यासारख्या बायका म्हणायला लागल्या तर सुनबाई जो स्वयंपाक करत असतो, जसं मी माझ्या मुलांकरता इतके दिवस स्वयंपाक केला तसं सुनबाई तिच्या मुलांकरताही करत असते. मग तिच्या मुलांकरता जर तिने बर्गर केला, अगदी कबूल आहे की त्याच्यामध्ये विटॅमिन्स नाही, काय ते पौष्टिक नाही, कबूल आहे, पण तिने तिच्या मुलांकरता केला असेल, मला जरी आवडला नसेल किंवा मला तो योग्य वाटला नसेल तरीसुद्धा मी तो खाल्ला पाहिजे. आणि मी त्याचं कौतुक जर केलं, मी कौतुक म्हणजे मी ते ॲप्रिशिएट केलं, तर पुढच्या वेळेला सुनबाई मला कधीच आतमध्ये यायला नाही म्हणणार नाही. तर पहिल्यांदा मला असं वाटतं की आम्ही सुधारलं पाहिजे. आम्ही सुधारून सुनेला, लेकीला, नातीला, जिथे तुम्ही असाल तिथे तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत त्यांना, त्यांच्या पदार्थांना, नवीन पदार्थांना ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही. आणि ही सुरुवात तुमची स्वयंपाकघरातनं होते. ती जर मुलगी दमून थकून आलेली आणि तिने आजच्या दिवस जर पनीर बाहेरनं मागवलं तर मी म्हणायला नको की काय ग सारखं सारखं बाहेर मागवतेस, मागच्याही आठवड्यात तू मागवलंस, आजचंही तू मागवतेस. तर तिला म्हणायचं, अरे तू दमलीस का, पण मला छान आवडली आहे भाजी, एकदा मला ह्याची रेसिपी सांगशील, पुढच्या वेळेला मी करून बघेन. मग ती रेसिपी ती तुम्हाला नक्की सांगेल. आणि मग जरी चुकली तरी ती म्हणेल की आईजी हे असं नाही बरं का, असं करायला पाहिजे, सॉरी आजी नाही, मग ती चुकलं तर ती तुम्हाला नक्की सांगेल की आई असं नाही, असं करायला पाहिजे बरं का. मग तुम्ही यूट्यूब आहे ना, तुम्ही तेवढं तर तुम्ही बघू शकता. आणि यूट्यूबला सगळं काही तुमचं खूप वेगळं आणि अवघड नसतंच. मुळे नावं अवघड असतात, कबूल आहे, मला अजून काही काही पदार्थांची नावं घेताच येत नाहीत, चुकतातच ते. पण ह्याचा अर्थ असा नाही की ती नावं घेऊन आपण तो पदार्थ करायचाच नाही म्हणून. सोपी अगदी रेसिपी सोपी आहे. त्याच्या ग्रेव्ही, पंजाबी ग्रेव्ही तर इतक्या सोप्या आहेत आपल्या पद्धतीने आपण करायला. ह्याच्याने म्हणत मी काय म्हणतो, हॉटेल पद्धतीने करायला गेलो तर त्या थोड्या अवघड असतील किंवा त्या दिसतात अवघड, पण तशा सोप्या त्या घरगुती पद्धतीने केल्या तर त्या छान होतात. त्यामुळे आपल्याला जर रमायचं असेल, आपण आपल्याला रमवून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा नवीन पिढीला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ग्रेट, ते महत्त्वाचं आहे. मग ती तुम्हाला ॲक्सेप्ट करतेच पिढी. बऱ्याचशा महिलांना पाककलेमध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यांना खूप छान छान पदार्थ बनवता येतात, त्यांना सुद्धा इच्छा आहे की यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा पुस्तक लिहायचं आहे, तर तुम्ही हे केलेलं आहे, तर अशा महिलांना काय संदेश द्याल? अगदी जरूर करावं. भले तुम्हाला व्ह्यूज मिळणार नाहीत, भले तुमचे लोक बघणार नाहीत, कमेंट्स खाली येतात त्या काय केलं चुकीच्या येतात की तुम्हाला येतच नाहीत. मला एक अशी कमेंट आली होती की आजी तू काय पदार्थ करतेस, कांदा लसूण नाही, काही नाही, असे पदार्थ होऊच शकत नाही. तर मग मी त्याला लिहिलं की खूप तू सांगितलंस ते बरोबर आहे, पण तुझ्याकडे पण मी नक्की शिकायला येईल कमेंट काय पदार्थ कसे करतात ते, पण म्हणजे तू आता हे बंद करून टाक. अगदी अशा पद्धतीने त्याने लिहिलं होतं मला ते. पण नंतर वर्ष दीड वर्षांनी त्याने मला व्हॉट्सॲपवर एक मेसेज टाकला होता आणि त्याची हे पाठवला होता
की ही कमेंट मी तुला दिली होती, परंतु आज माझ्या लक्षात आलं की तुझे पदार्थ खूप छान होतात आणि माझं नुकतं लग्न झालं तर मी माझ्या बायकोला घेऊन तुला भेटायला येईल. आणि तो मला भेटायला आला होता. म्हणजे ह्या गोष्टींना आपण लक्ष नाही द्यायचं. तुम्ही जर तुमच्या पदार्थाशी पक्के असाल आणि तुम्हाला माहिती आहे की हे पदार्थ हा मी केलेला आहे, भला तो इतरांचं बघून म्हणजे तिचं बघून मी केलंय किंवा तिचे ह्या पदार्थाला खूप व्ह्यूज मिळालेत म्हणून मी केलाय, असं नको. तुमचा हा पदार्थ घरातला आहे, तो तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडतोय, तुम्हाला वाटतंय की हा छान आहे, तुम्ही नक्की करा. तिच्या म्हणजे आता कॉपी करण्यात काही मजा नाही. हा म्हणजे तिने तसं केलंय म्हणून तिने 1 चमचा ती टाकला तर मी 1.5 चमचा टाकला, असं करून तो पदार्थ नसावा. तुमची स्पेशालिटी तुम्ही दाखवा. भले तुम्हाला 1000 व्ह्यूज मिळाले तरी हरकत नाही, पण आज 1000 लोक तुम्ही डोळ्यासमोर आणा बरं. केवढा मॉब होतो तो. तिचे 25,000 होऊ देत, पण माझा आज 1000 लोक म्हणजे केवढा मॉब होतो. आज मी एकीचे कोणाचे आज 60 लाख सबस्क्रायबर आहेत, पण माझे आज 5 लाख सबस्क्रायबर आहेत. तर मी जर डोळ्यासमोर 5 लाख लोक आणले तर किती झाले? खूप झाले. मग तेवढ्याच्यात मी समाधानी आहे. म्हणजे मला असं नाही वाटत की अजून माझे भराभरा होत नाहीत, मला हवं तेवढे लोक बघत नाहीत, असं मला वाटतं. कधी वाईट नाही असं नाही, पण तरी म्हणते की जे बघतायत ते छान बघतात, मुख्य करून बघतायत ते. म्हणजे नुसतं चालण्याकरता माझा व्हिडिओ बघत नाहीत. अनेक ज्यांना आवडलंय तुमचं काही रेसिपी म्हणजे करून बघतात. आता एकदा लक्ष्मी रोडनी मी चालले होते आणि त्यावेळेला एकदम मागणं कोणीतरी एक मुलगा आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. तर मी मागे वळून बघितलं, तर माझा हे होईल पडेल बिडेल म्हणून मी हळूच बघितलं. तर तो आजीकडून त्याने मला पकडलं. तेवढ्यात त्याची आई पळत पळत आली आणि मग तिने मला बघितलं, अरे अनुराधा आजी होय. तर तो 5-6 वर्षाचा मुलगा रोज माझा एक व्हिडिओ बघितल्याशिवाय रात्री झोपत नाही, कारण त्याला आजी नाही आहे. त्यामुळे तो म्हणतो, ती आई म्हणाली की तुम्ही भेटाल असं आम्हाला वाटलंच नाही, तो तुम्हाला बघितल्यासोबत बघत नाही, त्याने कसं तुम्हाला ओळखलं मला माहिती नाही. म्हणजे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की व्हिडिओ ज्यावेळेला मी यूट्यूब सुरू केला तेव्हा मला एकच होतं की मेजवानी वेजवानीतले पदार्थ लोकांसमोर द्यायचे. म्हणजे मेजवानी वेजवानी या पुस्तकातले पदार्थ लोकांसमोर द्यायचे. नंतर मला ते सुरू केल्यावर असं वाटलं की नाही, आपले पारंपरिक पदार्थ किंवा पडद्याआडचे पदार्थ आपण यूट्यूबवर टाकायचे. त्याच्यानंतर पुढची स्टेप होती की नाही, घरातलेही पदार्थ सगळ्यांना यायला पाहिजे, ते पदार्थ सोपे आहेत म्हणून द्यायचे. पण नंतर अशा अनेक कमेंट्स होत्या किंवा असे अनेक लोकांचे फोन आले की तुमच्यामुळे आज माझ्या घरामधलं वातावरण छान झालं, तुमची आठवण आली की मी यूट्यूबवर किंवा स्क्रीनवर तुम्हाला तुमचा व्हिडिओ बघतो आणि मला चांगली झोप लागते, मला कोणीतरी आहे. हे माझ्या कधी डोक्यातच आलं नव्हतं की हा फायदा यूट्यूबमुळे होऊ शकतो. त्यामुळे जरी तुमचे 1000 सबस्क्रायबर असतील तरी त्यातल्या 10 लोकांना जरी हा फायदा झाला तरी घरात जर मी बसून राहिले असते तर या गोष्टी कधी झाल्याच नसत्या. हा फायदा म्हणण्यापेक्षा ह्या जर आपला उपयोग लोकांना झाला तरी पुष्कळ झालं. म्हणजे मला काय केलं ह्याच्यात घरातल्या अभिमान ह्याच्यात अभिप्राय येतात की तुम्ही खूप मोठं समाजकार्य करता. तर मी समाजकार्य म्हणजे मला समाजकार्य म्हणजे खूप वेगळं वाटायचं इतके दिवस, पण आता लक्षात येतं की नाही, लोकांना घरात माणसं असणं हे किती आवश्यक आहे. बरोबर. आणि त्याच्याही पुढचं जर जाऊन बघितलं तर लोकांना समजून घेणारं, त्यांच्या घरात जाऊन हृदयात जाऊन त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवणाऱ्या लोकांची खूप गरज आहे. राईट. आणि अंतर कमी केलं पाहिजे. बरोबर. आजकाल आहे ना, आता समजा माझी बायको आहे, ती जॉबला जाते, मुलीला स्वयंपाक नाही शिकवत आहे, त्यांची तुम्ही आई होत आहे. अगदी अगदी अगदी. किंवा सून असेल, तिला स्वयंपाक शिकवताय तर तुम्ही तिची सासू होत आहे. हो हो. किंवा लहान नातवंड आहेत, लहान आहेत, आजी नाही आहे, कुठेतरी आहे तर त्यांची आजी होत आहे. आणि रेसिपी करता करता माझ्या असं लक्षात आलं की काही जणींना आपण देवाचं करतो याची खूप भीती वाटते की आपल्यात नाही चुकलं तर काय करायला पाहिजे. म्हणून मग मी एक असाच व्हिडिओ केला की पूजा घरची कशी करावी, आणि त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. मग उखाणे काय असतात, उखाणे कसे घ्यावे, चांगले उखाणे, त्याच्यावर मी केले आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की परदेशात मध्ये अमेरिका, न्यूझीलंड यामध्ये लोक गुढी कशी उभी करावी. मग त्याच्यामध्ये मी डिटेल माहिती दिली की जो आपल्या गुढीला आपण काय मग आपण जे गुढी कशी उभी करावी, तर जो ब्रह्मध्वज असतो म्हणजे जी काठी असते ती का बरं असते, त्याचा पुरणाचा स्वयंपाक कसा करावा. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक सिंधी मुलगी आहे, तिने आपल्या म्हणजे जे गुढी आपल्यापैकी मुलाशी लग्न केलं तिने आपल्यापैकी मुलाशी लग्न केलं आणि तिने अमेरिकेमध्ये गुढी उभी करून पूर्णावरणाचा स्वयंपाक करून मला फोटो पाठवला.
आणि असे अनेक अमेरिकेमध्ये फॉलो करणारे लोक आहेत. म्हणजे मला ते फॉलो करतात हा शब्द नकोय मला तिथे. जे फॉलो करतात म्हणून मला आनंद नाहीये. माझं म्हणणं की आज तिथेपर्यंत तिथपर्यंत ह्या गोष्टी गेल्या आणि जीवनात ते वापरल्या गेल्या, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि त्याच्याकरता मी आपली पुस्तक पण आहे मला वाटतं काय, आपली संस्कृती आपले सणवार, आपले सणवार, आणि ते सणवार कसे सेलिब्रेट करायचे, कोणते नैवेद्याचे पदार्थ असले पाहिजे, त्याचं काय काय असलं पाहिजे, त्याचे उखाणे किंवा त्याच्या आरत्या, सगळं 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 त्याच्यामध्ये 12 महिन्याचे 12 सणवार ते कसे करावे. माझं काय म्हणणं की तुम्ही आस्तिक कसा नास्तिक कसा तो प्रश्न नाही, तुम्हाला जमतंय जमत नाही तोही प्रश्न नाही. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या पूजा आहेत, त्याच्यात मानसपूजा पण एक आहे. जर तुम्हाला रोजची देवाची पूजा जमली नाही हरकत नाही, तुम्ही देवाला फक्त हात जोडा, नका जोडू हरकत नाही, पण तुम्ही 2 सेकंद डोळे मिटून देवाला नमस्कार करू शकता. बरोबर. एवढं जरी तुम्ही केलं तरी इतकी तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते की तुम्ही होऊ म्हणजे तुम्हाला कुठलंही काम तुम्ही करण्याची शक्ती तुमच्यात येते. मग एवढं तर तुम्ही करू शकता. तुम्ही देवाला नका मानू, तुमच्या आईवडिलांना माना, आईवडिलांना मानू नका, तुम्ही बायकोला माना, बायकोला नका मानू, तुम्ही नवऱ्याला माना, कुणीही तुम्ही हे करा. आणि तिथे तुम्ही जर एक क्षणभर डोळे मिटून तुम्ही नुसता नमस्कार केला आणि घरात, म्हणजे मी तर असं त्याच्यामध्ये सांगते की घरात न जाताना तुम्ही वास्तूला सुद्धा सांगून गेलात की मी येतोय बरं परत, म्हणजे मी परत येतोय, लक्ष ठेव. आणि एवढं जरी तुम्ही सांगितलं ना तरी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूमध्ये. कुलूप लावून जाताना तुम्ही एवढं फक्त करून बघा, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. मग ह्या इतक्या छोट्या गोष्टी, याला ना पैसे लागत ना याला वेळ लागत नाही, मग ह्या गोष्टी करायला काय अवघड आहे. या सगळ्या गोष्टी मी त्या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला की लोकांना बाहेरच्या जगात तुम्ही गेल्यावर जर कोणी तुम्हाला विचारलं की नवरात्र म्हणजे काय, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की हे देवीचं असतं. एवढं तर तुम्हाला माहिती पाहिजे, 9 दिवस असतात एवढं तर तुम्हाला माहिती पाहिजे. कारण आपल्याला आपल्या सणवारांबद्दल माहिती नसते. आपली संस्कृती, आपले सणवार आपण माहिती करून घेतले पाहिजे तर पुढच्या पिढीला ट्रान्सफर होते. अगदी अगदी. आता मलाच जर माहित नसेल तर मी माझ्या मुलांना काय आपले संस्कृती शिकवणार आहे किंवा आपले सणवार शिकवणार आहे, काय असतं त्याच्यामध्ये आणि का असतं याचं काहीच कारण माहित नाही. म्हणजे हे माहिती असावं. बाकी तुम्ही तुमचा अभ्यास करता तर ते तुम्ही माहिती आहे ना, तुम्हाला 9 ग्रह कुठले माहिती आहे, तुम्हाला कुठला मोठा समुद्र आहे तो माहिती आहे, तुम्हाला आजचा पंतप्रधान कोण आहे ते माहिती आहे. मग आपले सणवार का माहिती नाही? आपली हिंदू म्हणजे असं मी म्हणत नाही, आपली संस्कृती आपली संस्कृती मग ती कुठल्याही याची असावी, ती आपल्याला माहिती असावी असं मला वाटतं. हां, खूपच छान. अजून एक प्रश्न, सगळ्यात तुमचे फेवरेट अशा रेसिपी किंवा पदार्थ कोणते आहेत जे तुम्हाला फार आवडतात? मला सगळ्यात आता प्रसिद्ध, माझा म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध झालेला म्हणजे लबाड वांग. हा मी असं म्हणजे आई आमची करायची नेहमी. तर संजीव कपूर के किचन खिलाडी 2013ला सोनी टीव्हीवर झाला होता हा कार्यक्रम. त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी लबाड वांग केलंही जात होतं, पण तिथे मी तो केल्यानंतर बऱ्याच म्हणजे त्या पदार्थाला जगामध्ये प्रसिद्धी मिळाली असं मला वाटतं. कारण सिंगापूरहून म्हणजे माझ्या मुलगा आणि सून पण डॉक्टर आहेत किंवा दुसरा मुलगा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, तर तिथल्या शेफचे, मी परदेशातल्या शेफचे किंवा यांचे फोन आले की आम्हाला पदार्थ शिकायचा आहे आणि तिथे सुरू करायचं. म्हणजे जो पदार्थ इतके दिवस एका गाठोड्यात होता किंवा एका छोट्याशा पेटीत होता, बरोबर, किंवा अगदी 10 घरामध्ये होता, तो जगामध्ये प्रसिद्ध झाला. आणि तो मला नेहमीच आवडतो. तो एक आहे. आणि सगळ्यात व्हिडिओ बघायला मिळेल ना मला? आहे अजून तो ह्याच्यावर आहे. आणि मी पण माझ्या युट्यूबवर तो कसा करायचा, म्हणजे लबाड वांग कसं करायचं ते दाखवलंय. फंटास्टिक. अजून कोणता पदार्थ? आणखीन साधारण भात मला खूप आवडतं. आणि पूर्वीचे जे आमचे पदार्थ आहेत, मेथकूट भात किंवा फोडणीची पोळी, हे जे सोपे आहेत करण्यासाठी, असे पदार्थ मला मनापासून आवडतात. शेवटचे 2 प्रश्न. तुम्ही आज एवढं सक्सेस मिळवलाय, लोकांच्या घराघरात पोचलायत आणि त्यांना प्रॉपरली किचन मॅनेजमेंट शिकवलंय, पाककला शिकवली आहे, या सफलतेमागं असे कोणते तुमचे गुण आहेत जे आम्ही आत्मसात करावेत जेणेकरून आम्ही आमच्या फील्डमध्ये यशस्वी होऊ शकू? एवढी मोठी मी खरं म्हणजे नाही आहे, पण तरीसुद्धा सातत्य असावं, नंतर संयम असावा, आणि सतत कुठलाही प्रॉब्लेम आला ना तर घाबरून नाही जाऊ. कुठेही असू देत प्रॉब्लेम, काही फेस केलं पाहिजे. अगदी तुमचा पदार्थ बिघडू देत, नवीन गोष्टी शिकायला घाबरलं पाहिजे. टेक्नॉलॉजी खूप घाबरते. आणि नाही मी हे करू शकते, हा जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल आणि असं वाटलं पाहिजे की ही गोष्ट केल्याने दुसऱ्यांना त्याचा उपयोग होत असेल तर आपण करण्याची ते एक आपल्यामध्ये जिद्द असावी.
हे जर असेल आणि मुख्य कुटुंबाचं जर आपल्याला पाठिंबा असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. तर ह्या गोष्टी आणि त्याच्याकरता कुटुंब सांभाळता आलं पाहिजे, ही मुख्य गोष्ट आहे. फंटास्टिक. काही संदेश द्यायचा आहे लोकांना? नाही, असं संदेश म्हणजे मी असंच म्हणू शकेन की सगळेजण हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेण्याकरता घरातलं जेवण जे पौष्टिक आहे ते तुम्ही जेवायला पाहिजे. कारण हल्ली काय झालं आहे, खरं म्हणजे आपण पहिल्यापासून पौष्टिकच जेवण जेवत आलेलो आहेत. पण माझा आत्ता यूट्यूबचा असा अनुभव आला आहे की कुठलीही रेसिपी टाकताना पौष्टिक बी विटॅमिनयुक्त किंवा असं काही टाकलं की लोक भराभरा बघायला लागतात. पण खरंच सांगते, अगदी मिठापासून म्हणजे त्याच्यातही सोडियम आहे, मीठ, लिंबू, कोशिंबीर, चटणी सगळं पौष्टिक आहे. त्याचं फार विच्छेदन न करता ते आपलं रोजचं जेवण कुठलंही असो, ते पंजाबी असो, ते उत्तर प्रदेशातलं असो किंवा मद्रासमधलं म्हणजे ते कुठलंही असो, पंजाबमधलं असो, डोसा असो किंवा इडली असो, ते उत्तमच आहे, चांगलंच आहे. ते तुम्ही चांगल्या मनाने केलेलं असेल तर ते पौष्टिकच असतं. असं म्हणून तुम्ही जेवायला बसा, नक्की तुमचं आरोग्य सुधारेल. कारण जर आरोग्य नसेल तर आज जी तुम्हाला उडी घ्यायची ती तुम्ही उडी घेऊ शकणार नाही. त्यामुळे आरोग्य जपा, सतत हसत राहा, म्हणजे नक्की तुम्हाला यश मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुराधा मॅडम, तुम्ही इथं आलात आणि खूप काही माहिती तुम्ही पाककलेबद्दल दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटलं की जर घरात पाहुणे आले पटकन, तर आपण दरवेळेला हॉटेलमध्ये पळतो काहीतरी कलरफुल किंवा काहीतरी रासायनिक वापरलेले पदार्थ आणून आपण त्यांना खायला घालतो, स्वतःही खातो. त्यापेक्षा अनुराधा मॅडमने आपल्याला सांगितलं की फटाफट पाहुणे आले तर कोणते पदार्थ बनवले पाहिजेत, किंवा त्यांनी खूप साऱ्या, मला असं वाटतं की नवविवाहितांना किंवा जे इंडिव्हिज्युअल राहतात अशा लोकांना सुद्धा हेल्प केलेली आहे की तुम्ही स्वतः घरात बनवून खाऊ शकता. तर मला वाटतं की मॅडमचा जो अनुराधा नावाने चॅनल आहे यूट्यूबवरती, तो जरी पाहिलात किंवा त्यांची पुस्तकं जरी वाचली तर मला वाटतं की तुम्ही एक पौष्टिक आहार घ्याल आणि आरोग्य चांगलं राहिलं तर नक्कीच अनुराधा मॅडमने जो संदेश दिला आहे आनंदी राहण्याचा, कारण शरीरात कुठे दुखणं असेल तर आपण आनंदी नाही राहू शकत. अकाउंटवरती 500 करोड आहेत आणि माझा गुडघा दुखतो आहे किंवा माझं कुठेतरी पोटात दुखतं आहे तर मी आनंदी असू शकत नाही. सो अन्न पाणी म्हणजे असं म्हणतात सगळ्या रोगांची सुरुवात पोटापासून होते. तर आपण आरोग्याची सुरुवात पोटापासून करूयात अनुराधा मॅडमला फॉलो करून. तर नक्कीच त्यांचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि फ्री आहे. आणि आपले जे मला खूप छान वाटलं ते पुस्तक कोणतं, तर आपली संस्कृती आपले सणवार, हे पुस्तक नक्की स्वतःही वाचा, मुलांनाही वाचायला द्या, जेणेकरून आपली संस्कृती आपल्यालाही माहीत होईल आणि पुढच्या पिढीलासुद्धा माहीत होईल. आणि संस्कृती जर जोपासली तरच समाज टिकतो आणि समाज टिकला तर देश टिकतो असं मला वाटतं. सो तुम्ही आत्तापर्यंत या व्हिडिओला पाहिलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कोणती रेसिपी तुम्ही ट्राय करणार आहात अनुराधा मॅडमची ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. इतरांना पण शेअर करा. जे स्ट्रगल करतायत, नवरा बायकोने भांडण आहे, चांगलं स्वयंपाक होत नाही, अशा लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कोणाला तरी हिरो बरोबर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.